नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काही फॅक्च्युअल डेटावरती आधारित सेशन्स घेणार आहोत। याच्यामधला जो पण डेटा, जे पण कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत त्यामधला फॅक्च्युअल डेटा तुम्हाला तुमच्या महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच दिसणार आहे। त्यामुळे हा फॅक्च्युअल डेटा तुमच्याकडे याच्यातला बऱ्यापैकी असू पण शकतो आणि काही गोष्टी तुमच्याकडे तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये नसतील, तर ज्या नसतील त्या तुम्ही याच्यातून ॲड करून घ्या आणि ज्या असतील त्या परत एकदा या व्हिडिओ थ्रू तुम्ही रिवाइज करावं अशी माझी इच्छा आहे। कारण महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा आहे जो तुम्हाला लक्षात राहायलाच पाहिजे। ठीक आहे, तर चालू करूया आपण सेशन। बघा, मागचा जो व्हिडिओ होता आपला महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ मी बनवला होता की 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा ॲक्शन प्लॅन आता काय असायला पाहिजे, तर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट करा आणि ज्यांनी तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। आणि तशा पद्धतीने तुम्हाला डेली तसं 8 तासाचं जे शेड्यूल मी दिलेलं होतं त्या हिशोबाने तुम्हाला फॉलो करायचं आहे। तर आता मी वळतो चार्ट बेस्ड सेशनकडे। तर बघा, सगळ्यात पहिला चार्ट तुमच्या पुढे आलेला आहे। हा चार्ट तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला हे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा हा एक चार्ट आहे महत्त्वाचा। याच्यामध्ये ॲक्टिव्ह मोड जो असतो ट्रान्झिस्टरचा, जो तुमचा ॲक्टिव्ह मोड आहे बीजेटीचा, तर त्याच्यामध्ये इमिटर बेस आणि कलेक्टर बेस बायसिंग असेल तर इमिटर बेस तुमचं फॉरवर्ड बायसिंग आहे आणि कलेक्टर बेस तुमचं रिव्हर्स बायसिंग असेल तर तो तुमचा ॲक्टिव्ह रिजन ॲज अ तुम्ही डिनोट करू शकता आणि त्याचं ॲप्लिकेशन आहे ॲम्प्लिफायर। रिव्हर्स ॲक्टिव्ह रिजन कुठे यूज होतो मग, तर रिव्हर्स बायसिंग त्याची असते। इमिटर बेस बायसिंग ही रिव्हर्स असली पाहिजे आणि कलेक्टर बेस बायसिंग तुमची फॉरवर्ड असली पाहिजे। असं असेल तर तुम्हाला त्याला रिव्हर्स ॲक्टिव्ह रिजन म्हणायला काही हरकत नाही। आणि सॅच्युरेशन रिजन म्हणजे ऑन स्विच आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये कसं असतं, फॉरवर्ड तुमची बायसिंग असते इमिटर बेसची आणि कलेक्टर बेस बायसिंग सुद्धा तुमची फॉरवर्ड असते। तर दोघी बेस बायसिंग, तुमच्या दोघी बायसिंग इमिटर बेस आणि कलेक्टर बेस जर का दोघी फॉरवर्ड असल्या तर सॅच्युरेशन रिजनमध्ये म्हणजे ऑन स्विचमध्ये तो ॲक्ट होतो। आणि चौथा इथे महत्त्वाचा अजून लिहिलेला नाही आहे, त्याला आपण म्हणू कट ऑफ रिजन, ज्याला आपण ऑफ स्विच म्हणून ॲक्ट करू। तर ह्या केसमध्ये काय होईल, दोघी पण तुमचं इमिटर बेस आणि कलेक्टर बेस हे दोघी पण तुमचे रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये असतील। तर हा महत्त्वाचा चार्ट तुमच्याकडे असेलच, तुम्ही याचा स्टडी केला असेलच अशी मी आशा करतो। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या मटेरियलमध्ये ॲड करा आणि याची योग्य ती रिव्हिजन करा। ठीक आहे, आता पुढे मी वळतो। पुढचा महत्त्वाचा चार्ट आहे ड्युॲलिटी। तर आता ड्युॲलिटीमध्ये भरपूर पॉईंट्स येतात, पण महत्त्वाचे काही ड्युॲलिटीचे पॉईंट्स मी इथे ॲड केलेले आहे। आता याच्यामध्ये कसं आहे बघा, मॅग्नेटिक फ्लक्स जर का असेल तर इलेक्ट्रिक काय राहील, करंट असेल। म्हणजे जसं मॅग्नेटिक फील्डमध्ये तुमचं फ्लक्स असतं तसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुमचं करंट असेल, बरोबर। मॅग्नेटिक फील्डच्या केसमध्ये जर का परमियन्स असेल तर परमियन्स म्हणजे काय असतं, फ्लक्सला पास करतो असं जे तुमची स्ट्रॅटेजी आहे, फ्लक्सला पास करणारी प्रॉपर्टी त्याला आपण परमियन्स म्हणतो। मग तसं इलेक्ट्रिक करंटला पास करणारी प्रॉपर्टी कोणती असेल, कंडक्टन्स। तर परमियन्सचं ड्युॲलिटी तुमची कंडक्टन्स आहे। रिलक्टन्सची ड्युॲलिटी काय राहील मग, रेझिस्टन्स। जसं अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स तुमचं रिलक्टन्स आहे तसं अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट तुमचं रेझिस्टन्स असेल। परमॅबिलिटी जर का इकडे म्हणाल तर इकडे त्याची प्रॉपर्टी काय राहील, कंडक्टिव्हिटी, बरोबर। आता फ्लक्स डेन्सिटी हे मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल तर करंट डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्डमध्ये येईल, बरोबर। मॅग्नेटिक फील्ड तर इकडे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असेल ड्युॲलिटी त्याची, बरोबर। मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का येत असेल तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे इलेक्ट्रिक फील्डमध्ये येईल। तर अशा ड्युॲलिटीवरती सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तो प्रत्येकाचा ड्युएल तुम्हाला माहीत पाहिजे, तर महत्त्वाचे हे ड्युएल मी इथे ॲड केले या चार्टमध्ये।
नेक्स्ट आता मी मूव्ह करतो ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सी रेंजेस तुम्हाला माहीत पाहिजे. आता हा पण तुमचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा एक टॉपिक आहे, ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सी रेंजेस. आता याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील नाही राहणार, पण एकदा डोळ्याखालून जाऊ द्या. हा चार्ट इतका इम्पॉर्टंट नाही आहे, पण जर फॅक्च्युअल डेटा टाईप त्यांना विचारायचं असेल तर ते विचारू शकता. तर पहिले तुमचं ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, त्याची रेंज राहील अप टू 20 किलोहर्ट्ज. रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर घेतला तर 20 किलोहर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज, बरोबर. म्हणजे ऑडिओच्या वरती तुमचा रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर असतो. मग व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर घेतला तर त्याची रेंज काय राहील, 30 मेगाहर्ट्ज ते 300 मेगाहर्ट्ज. ओके. अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर घेतला तर 300 मेगाहर्ट्ज ते 3 गीगाहर्ट्ज. ठीक आहे. आणि मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर घेतला तर सगळ्यात जास्त त्याची रेंज असेल 3 गीगाहर्ट्ज ते 1000 गीगाहर्ट्ज. तर अशा पद्धतीचा हा चार्ट थोडा तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, यासाठी मी या चार्ट बुकमध्ये ॲड केला. ठीक आहे. आता मेजरमेंट बेस तुम्हाला याच्यावरती कधी छोटासा क्वेश्चन विचारू शकता थेरी बेस, की तुमच्याकडे एन फेजचा कंडक्टर आहे तर वॅटमीटर किती लागतील, n-1 वॅटमीटर लागतील. तर तुम्हाला विचारू शकता 6 फेजचा कंडक्टर आहे तर तुम्हाला वॅटमीटर किती लागतील, 6-1 म्हणजे 5 वॅटमीटर लागतील, असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि तुमच्याकडे n विथ न्यूट्रल वायर इतके कंडक्टर आहे, म्हणजे 6 तुमच्याकडे कंडक्टर आहे विथ 1 न्यूट्रल, तर ह्या केसमध्ये तुम्हाला 6 वॅटमीटर लागतील. म्हणजे n विथ न्यूट्रल वायर एवढे कंडक्टर असतील, तर न्यूट्रल वायर सोबत जेवढे कंडक्टर्स आहेत तेवढे तुमचे वॅटमीटर तुम्हाला लागतील. पण जर का न्यूट्रल वायर नसेल तर n कंडक्टर असतील तर n-1 वॅटमीटर लागेल. याच्यावरती तुम्हाला एक म्हणजे कॅल्क्युलेशनचं साधं सिंपल न्यूमेरिकल हे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचा पॉईंट आहे, हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इझिली सोडवू शकता. ठीक आहे. आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा, हा चार्ट काय सांगतोय, लो रेजिस्टन्स, मिडियम रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्सच्या रेंजेस सांगायच्या आहे. तर लेस दॅन 1 ओम, 1 ओमपेक्षा कमी रेंजवाला जो असतो ना तो लो रेजिस्टन्स असतो. त्यानंतर तुमचा 1 ओम टू 100 किलो ओम, 100 किलो ओम म्हणजे काय, 0.1 मेगा ओम. तर असं पण तुम्हाला ते घुमवू शकता ऑप्शनमध्ये. तर 1 ओम ते 0.1 मेगा ओमची जी रेंज आहे 100 किलो ओमची, ती मिडियम रेजिस्टन्सच्या मध्ये लाय करते. आणि हाय रेजिस्टन्स ग्रेटर दॅन 100 किलो ओम हे तुमचं हाय रेजिस्टन्स आहे. लो रेजिस्टन्सला आपण 4 टर्मिनल स्टँडर्ड म्हणतो, मिडियम रेजिस्टन्सला 2 टर्मिनल स्टँडर्ड म्हणतो आणि हाय रेजिस्टन्सला 3 टर्मिनल स्टँडर्ड म्हणतो. त्याच्यामधली लो रेजिस्टन्सची मोस्ट पॉप्युलर मेथड आहे केल्विन डबल ब्रिज मेथड, ही सगळ्यात जास्त यूज होते लो रेजिस्टन्ससाठी. बाकी मग मिडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्समध्ये सगळ्यात जास्त तुमचा मेगर यूज होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहीत पाहिजे. आता ॲप्लिकेशन्स काय, जर का तुम्हाला अर्थ रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, ट्रान्सफॉर्मरचा वाइंडिंग रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, मोटर वाइंडिंग रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, तर यांची व्हॅल्यू कमीच असेल ना, तर कमी म्हणजे लो रेजिस्टन्समध्ये ते लाय करेल. तसं हाय रेजिस्टन्समध्ये काय येईल, केबल इन्सुलेशन रेजिस्टन्स तुम्हाला मेजर करायचा आहे, तर इन्सुलेशन रेजिस्टन्स केव्हाही जास्तच पाहिजे, बरोबर. अर्थ रेजिस्टन्स मिनिमम पाहिजे, इन्सुलेशन रेजिस्टन्स मॅक्सिमम पाहिजे. मग इन्सुलेशन रेजिस्टन्सची कॅटेगरी काय येईल, हाय रेजिस्टन्स, बरोबर. कारण इन्सुलेशन रेजिस्टन्स जेवढा चांगला तेवढी केबल तुमची स्ट्रॉंगर आहे असं म्हणायला हरकत नाही, केबल लवकर ब्रेकडाऊन होणार नाही, बरोबर. आणि दुसरं ॲप्लिकेशन काय, मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशन रेजिस्टन्सच तुम्हाला मेजर करायचा असेल तर ती हाय रेजिस्टन्सच्या अंडर लाय करेल. मग मिडियम रेजिस्टन्समध्ये काय लाय करेल, तर पहिलं आणि तिसरं सोडून जे पण येईल ते मिडियम रेजिस्टन्समध्ये लाय करेल. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज जनरली मिडियम रेजिस्टन्स 1 ओम ते 100 किलो ओमच्या कॅटेगरीमध्ये लाय करतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे माहीत पाहिजे. मिडियम रेजिस्टन्समध्ये तुमचा व्हीस्टोन ब्रिज सुद्धा येतो, तुम्हाला माहीत असेल, या गोष्टी पण माहीत पाहिजे. हाय रेजिस्टन्समध्ये मेगर येतो, बरोबर. मेगर सोबत तुमचे अजून काय काय येतं हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, तुमच्याकडे लिहिलेलं असेलच. ठीक आहे. त्यानंतर पुढे जातो मी. देखो याच्यामध्ये कसं आहे, बायफिलर वाइंडिंग जी आहे तर इट कॅन बी यूज फॉर रिड्युसिंग रेसिड्युअल इंडक्टन्स.
तर रेसिड्युअल इंडक्टन्ससाठी बायफिलर वाइंडिंग आपण यूज करतो. रेसिड्युअल कॅपॅसिटन्स कमी करायचा असेल तर ॲनॅटन पेरी वाइंडिंग आपण यूज करतो. एक फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. आणि ही ब्रिज मेथड जी आहे इट इज यूज्ड व्हेअर हाय ॲक्युरेसी रिक्वायर्ड. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट्स आहे. आता 2 वॅटमीटर मेथड जे आपण आत्ता बघितलं N फेजसाठी किंवा N-1 फेजसाठी, तर ह्या केसमध्ये आपण जे वर बघितलं तर याच्यामध्ये 2 वॅटमीटर मेथड जर का वापरली तर 2 वॅटमीटरच्या रीडिंग जर का सिमिलर आल्या तर तुमचा पॉवर फॅक्टर हा 1 असतो. पॉवर फॅक्टर 1 आहे म्हणजे पॉवर फॅक्टर अँगल फाय काय राहील, 0 राहील. जर का एकाची जी रीडिंग आहे ती ट्वाईस दुसऱ्याची रीडिंग अशी आली तर पॉवर फॅक्टर अँगल 30 डिग्री राहील आणि कॉस फाय तुमचा म्हणजे पॉवर फॅक्टर हा 0.866 राहील. जर एकाची रीडिंग 0 येते याचा अर्थ पॉवर फॅक्टर 0.5 राहील आणि पॉवर फॅक्टर अँगल 60 डिग्री राहील. आणि एकाची रीडिंग ही निगेटिव्ह आणि दुसऱ्याची पॉझिटिव्ह असं येत असेल तर पॉवर फॅक्टर अँगल 90 आणि कॉस फाय तुमचा 0 येईल डायरेक्ट पॉवर फॅक्टर. ठीक आहे, तर महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चनिंग होऊ शकते. आता महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्हाला लाईन दिलेली आहे की किती केवीची लाईन आहे आणि तुम्हाला स्पेसिंग काढायची आहे. 2 फेज कंडक्टर्सच्या मध्ये तुम्ही किती स्पेसिंग तुमची पाहिजे याच्यावरती फॅक्च्युअल डेटा टाईप आहे हे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनिंग होऊ शकतं. तर तुमची जर का 66 केवीची लाईन असेल तर 2 फेज कंडक्टरच्या मधली स्पेसिंग ही 2.5 ते 3 मीटर पाहिजे. 110 केवीची लाईन असेल तर 3.5 मीटर पाहिजे. 132 केवीची लाईन असेल तर 4 मीटर पाहिजे. आणि 220 केवीची लाईन असेल तर 5.2 मीटर पाहिजे. आणि 400 केवीची लाईन असेल तर 7.5 मीटर पाहिजे. हा महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा टाईप चार्ट आहे, हा तुमच्याकडे इन्क्लूड करा. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावरती पेपरमध्ये जर का बायचान्स विचारलं गेलं आणि तुम्हाला प्रॉपरली आन्सर करता आलं तर तुम्हाला 2.2 मार्क्स याचे मिळतील. विचार करा, फॅक्च्युअल डेटा टाईप जरी असलं लक्षात राहिलं तर तुम्हाला स्कोरिंगला खूप फायदा होतो. बरोबर, बाकी तुम्ही रिव्हिजन तर करताच आहे ॲज पर स्ट्रॅटेजी, पण हे महत्त्वाचे काही फॅक्च्युअल जे चार्ट्स आहे हे लक्षात राहिले तर तुमची स्कोरिंग पटापट व्हावी यासाठी मी हे सेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता एक चार्ट हा काय सांगतोय, इन्स्ट्रुमेंट आणि फ्रिक्वेन्सी रेंज. जर का तुमचं रेक्टिफायर असेल तर रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी रेंज काय, 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज. MI इन्स्ट्रुमेंट घेतलं तर 0 ते 125 हर्ट्ज, त्याला आपण पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणतो, 0 to 125 हर्ट्ज. आणि थर्मोकपल घेतलं तर अप टू 100 मेगा हर्ट्ज आपण थर्मोकपल वापरतो. तर या फ्रिक्वेन्सी रेंजेस सुद्धा लक्षात ठेवा. आता महत्त्वाचा एक टेबल आहे अजून आपल्याकडे. जर का तुमच्याकडे टाईप ऑफ अलॉय कोणतं आहे, अलॉय जर का माझं निकेल क्रोमियम नावाचं अलॉय मी यूज केलं ज्याला आपण निक्रोम असं देखील म्हणतो, तर त्याचं मॅक्सिमम ऑपरेटिंग टेम्परेचर किती, तर 1150 डिग्री सेल्सिअस. निकेल क्रोमियम आयन घेतलं तर 950 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, निकेल कॉपर घेतलं ज्याला आपण युरेका किंवा कॉन्स्टंटन म्हणतो जे 400 डिग्री सेल्सिअस असतं. आयन क्रोमियम ॲल्युमिनियम घेतलं त्याला आपण कॅन्थाल म्हणतो, तर 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. सिलिकॉन कार्बाईड घेतलं तर 1600 ते 2500 डिग्री सेल्सिअस असतं. टंगस्टन घेतलं तर 3500 डिग्री सेल्सिअस असतं. डोळ्याखालून जाऊ द्या हा चार्ट, याच्यावरती सुद्धा क्वेश्चनिंग होऊ शकते. महत्त्वाचा आणखी एक चार्ट तुमच्या समोर आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी व्हॅल्यूज, यासुद्धा लक्षात ठेवा. जर का मेटल सपोर्ट असेल तर फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 पाहिजे तुमचा, 1.5. फॉर मेकॅनिकली प्रोसेस कॉन्क्रीट सपोर्ट आलं तर 2 पाहिजे. फॉर हँड मोल्डेड कॉन्क्रीट सपोर्ट्स आलं तर 2.5 पाहिजे. आणि फॉर वूड सपोर्ट तुमचा 3 पाहिजे. हे सुद्धा डोळ्याखालून जाऊ द्या, एक्झॅक्टली तुम्हाला हे लक्षात पाहिजेच असं मी काही म्हणत नाही आहे, पण एक डोळ्याखालून गेला ना तुम्हाला डेटा तर तुमच्या लक्षात येईल. काही चार्ट हे खूप महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल हा चार्ट महत्त्वाचा आहे, हा 2 वॅटमीटर मेथडचा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर लो रेजिस्टन्स, मिडियम, हाय रेजिस्टन्स हा महत्त्वाचा आहे. जे महत्त्वाचे चार्ट्स आहे ना ते तर तुम्हाला बाय हार्ट पाहिजे. आणि काही चार्ट्स जे मी सांगेल की डोळ्याखालून जाऊ द्या ते डोळ्याखालून एकदा तुमच्या गेलेच पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं पहिलं सेशन इथे मी कंप्लीट करतो आणि राहिलेलं दुसरं तुम्हाला मिसलेनियस चार्ट बेस सेशन
थोड्या वेळाने मी परत अपलोड करतो. हे पहिलं सेशन तुम्ही मध्ये मध्ये बघत चला, रिवाईज करत चला. 1-2दा 3दा तुम्ही जर का बघत गेला तर तुमची रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. हे जे आपलं फॅक्च्युअल डेटा टाईप क्वेश्चन आपण घेतोय, टेबल्स चार्ट बेस्ड सेशन्स घेतोय, हे तुम्ही शेअर करा. महत्त्वाचे सेशन्स आहेत जे शेवटी तुम्हाला एक्झामला स्कोरिंगसाठी कामास येतील. ठीक आहे, थँक्यू सो मच.